नमस्कार. नमस्कार. संभवामी योगे योग्या ॲडमिनचे, या समूहाच्या ॲडमिनचे मी पहिल्यांदा आभार मानते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर् सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पतिः. श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. काल आपलं जे चिंतन चालू होतं ते जवळपास आपण 12 किंवा 13 सूत्र बघितली की खरं म्हणायचं तर हा सगळा आपल्या याच्यामध्ये येणारा अडथळा आहे. आपल्या ज्ञाना खरं म्हणजे तो अडथळा नाही आहे, प्रत्यक्षामध्ये तो अडथळा नाही आहे. म्हणजे नसायला पाहिजे, नाही आहे नाही आहे, पण तो नसायला पाहिजे. का बरं नसायला पाहिजे? कारण जे जे काही चांगलं आहे ते चांगलं अपेक्षित आहे. असणं अपेक्षित आहे. पण असं असून सुद्धा ज्या गोष्टी नाहीत त्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. नाही तर हे सगळे जे लोक आहेत ते अज्ञानात आहेत ही गोष्ट वेगळी, पण ते आपल्याकडे येणार नाही. आणि आपला जो उद्देश आहे कल्याणाचा, आत्मकल्याणाचा आणि पूर्ण राष्ट्राच्या कल्याणाचा जो काही उद्देश आहे तो पूर्ण होणार नाही. त्यामुळे त्यांनी हा विषय आपल्या पातळीवर येऊन सोडवायचा प्रयत्न केला. आणि सोडवायचा प्रयत्न करत असताना नुसते एक तर मुळात संस्कृत म्हणजे संस्कृत, त्यानंतर नुसतं संस्कृत नाही म्हणजे फक्त संस्कृतच कठीण नाही तर विषय कठीण, त्यानंतर त्यांचे श्लोक कठीण, त्यानंतर त्यांचे विचार कठीण. या सगळ्या गोष्टींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण या श्रोत्यांना किंवा आपल्या लोकांना सगळ्यांना सोबत आणू आणि सोबत घेऊन त्यांना त्यांच्या विचारांचे प्रश्न विचारू. जसा एखादे शिक्षक त्या शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, बाबा रे काही अडचण आहे का, जे काल आपण उदाहरण पाहिलं ते. आणि त्या पद्धतीप्रमाणे किती माणसाला छान वाटतं, किती आनंद वाटतो. म्हणजे इच्छा असते मनात कुठेतरी की आपल्याला हे करायचं आहे, पण करता येत नाही ना. प्रत्येकाची पात्रता नसते. पात्रता येण्यासाठी हा असा मोठा विचार इतक्या ज्ञानी माणसांनी, आणि जे आत्मज्ञानी आहेत तेच लोक करू शकतात, नुसत्या ज्ञानी लोक करू नाही शकत हा विचार. जे आत्मज्ञानी आहेत तेच इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकतात. आणि त्यांनी अज्ञान गीता, मी प्रश्न विचारला की हा अज्ञान गीता म्हणजे काय, मग त्यांनी सांगितलं अज्ञान गीता म्हणजे असं काही नाही, जे गीतेमध्ये सांगितलंय त्याच्यातले काही छोटे श्लोक आहेत जे आपल्या लोकांना लागू पडतात. आधी नुसतं ज्ञान, अरे अर्जुनाला 18 दिवस लागले समजावून सांगायला, तो शेवटच्या दिवशी विराट रूप दिसल्यावर जर त्याला कळलं प्रत्यक्ष भगवंत बोलतायत, मग हे सर्वसाधारण जनतेचं किती कठीण असेल. म्हणून त्यातले काही श्लोक असे काढले आणि त्या श्लोकांनी शंकराचार्यांनी आधार घेतला आणि त्याला अज्ञानगीता नाव दिलं, ज्याच्यावरती काल आपलं भरपूर विवेचन झालं.
18 सूत्र आपण बघितली आणि ते सूत्र बघत असताना इतका आनंद झाला. कारण तो आनंद असा होता की माझ्या जवळ आचार्य आले, माझ्या जवळ माझे सद्गुरू आले आणि माझ्या पात्रतेप्रमाणे ते वळवून घ्यायला तयार आहेत. ही एक प्रकारची ग्वाही आपल्याला त्या ठिकाणी मिळते ना जेव्हा, तेव्हा जीव त्यांच्याकडे आकर्षित होतो. आकर्षित तसा होत नाही, काहीतरी विशेष मिळालं असेल, मला समजून घेतलं आचार्यांनी, मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं खरं उत्तर दिलं. मुख्य म्हणजे आहे ना, आपण त्याला खरं उत्तर दिलंय. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, सगळं तुझं आहे ना, मी तुझं ऐकून घेतो, फक्त शेवटचं उत्तर मला पुन्हा एकदा रिव्हिजन करते. की त्यांनी म्हटलं मी कोण आहे, तर आपण त्यांना सांगितलं की मी देह आहे. ऐकून घेतलं आचार्यांनी. एखाद्याला सगळं समजत असताना अशा खालच्या पातळीवरचं जर प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं तर कोणी ऐकून घेईल का? पण आत्मज्ञानी पुरुषांनी ऐकलं. कशासाठी ऐकलं, म्हणजे श्रवणाला किती महत्व आहे. त्यांनी याच्यासाठी ऐकलं की आता आपण ह्याचं ऐकून घेऊ, पुढे हा आपला ऐकेल. जय जय रघुवीर समर्थ. कारण आधी त्याचं ऐकल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. मग त्याला विचारलं तू कोण आहे, तर त्यांनी सांगितलं मी देह आहे. आचार्य म्हणाले खरं आहे तू देह. आणि त्याच्यावरती त्यांनी कसं शिक्कामोर्तब केलं आपल्या पद्धतीने. मग त्यांनी म्हटलं तू करता कोण आहे, हे सगळ्या गोष्टी घडतात त्याचा करता कोण आहे, तो म्हणाला मी आहे. आचार्य हसले, म्हणाले हो तू करताय, हे पण मी मानलं. हे मानणं शक्य आहे का? आपण 10वीला जर एखादा शिकवत असू आणि दुसऱ्या वर्गातल्या मुलांनी जर प्रश्न विचारला आणि ते सांगायचं हे मला विचारू नको, तो तुझ्या बाईंना विचार, कारण तो दुसऱ्या वर्गाचा आहे, मी 10वीला शिकवते, असं म्हणणारी ही माईक बुद्धी, याला ज्ञानी म्हणतात. हे ज्ञानी आहे. आणि जे आत्मज्ञानी आहे ते असावे, हो तू बरोबर सांगितलं, करता कोण आहे, तू आहे. अनुभव काय होतोय त्याचा, मला पुन्हा पुन्हा करावं वाटतंय म्हणतो. बंधनात आहे ना, मी पुन्हा पुन्हा करावं वाटतंय म्हणतो तो. याचं पण आचार्यांनी हसून स्वागत केलंय. याचं सुद्धा हसून स्वागत केलंय. नंतर जग कसं आहे बेटा, तर जग सत्य आहे. कारण सगळं दिसतंय मला, माझं कुटुंब दिसतंय, माझं राष्ट्र दिसतंय. आणि हे सगळं दिसत असताना आचार्यांना किती त्रास झाला असेल. न्यायचंय कुठे, पर्वताच्या शिखरावर. आज हा खालच्या पर्वताच्या खालच्या भागाला आहे आणि त्याचंही कौतुक करतायत आचार्य. हो रे बाबा, खरंय, तुला वाटतंय ना तसं, तू आता खरं शेवटचं उत्तर मला दे. तू मला आता शेवटचं उत्तर देशील का खरं? पण आता मी तुझं जर ऐकून घेतोय तर आता तू मला खरं उत्तर द्यायला बांधीलंय ना. म्हणजे प्रेमाने, जबरदस्ती कोणतीच चालणार नाही. ते 14 सूत्र सोडून द्यायची. प्रेमाने विचारलं. मग अहंकार कसा झाला, माझा किती पक्का होत चाललाय, मीच करतो. आणि शेवटचा प्रश्न विचारला, अवस्था कशी आहे तुझी आता? मग इतकं सगळं तुझ्या मनासारखं आहे, तुझे सगळं मनासारखं घडतंय. देह तू आहे, मी तू कोण आहे, अनुभव तुझा आहे, बंधन आहे. मग आता तू कसा आहे? मी अशांत आहे म्हणतो. आचार्य, म्हणून तर मी तुमच्याजवळ आलो. म्हणजे सगळं मला समजतंय की सत्य जग आहे आणि मी आहे वगैरे वगैरे. पण आता ना मला थोडंसं दुःख होत आहे, म्हणजे मला नाही आवडत आहे, इथे माझं मन रमत नाही. आता आचार्यांनी बरोबर पकडलं. हा, हेच मला म्हणायचंय. आणि जर त्या ज्ञानाला अज्ञान गीतेच्या ऐवजी जर गीतेमध्ये प्रश्न विचारला असता तर त्यांनी सांगितलं असतं ज्ञानानी शांत आहे मी. कारण ज्ञानाचा परिणाम काय आहे? शांत. ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो जर शांत नसेल तर तो ज्ञानीच नाही, आचार्य म्हणतात आहे. आणि जो शांत असेल त्याच्याजवळ ज्ञान नसलं तरी त्याला ज्ञानी म्हणतात. किती मोठी गोष्ट आपल्याला कळते याच्यातून. तुला काहीच कळलं नाही तरी चाल, नमस्कार, मला काहीही कळलं नाही तरी चालेल, पण मी तुमचा आहे याच्यावरती सुंदर चिंतनिका सांगते. म्हणजे अगदी आपल्याला जी आवडते तशा विचारांनी आचार्य आपल्याला घेऊन जातात. नंतर मग म्हटलं अविद्या, मग एकच सांगून देतात, मला पटलं तुझं, तू अशांत आहे ना, आता मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. मग ज्ञान द्यायचं का भक्ती सांगायची की तुला आत्मकल्याणापर्यंत कसं न्यायचं ही माझी जबाबदारी आहे. पण आधी आचार्य जेव्हा जवळ आले, जसा शिक्षक जसा त्या शेवटच्या बाकड्यावरच्या मुलाजवळ गेला तसे जवळ आले. तुम्ही नुसतं ज्ञान नका देऊ, मला ना साधं साधं सांगा, असं म्हटल्यावर आचार्य जवळ आल्यामुळे, संत जवळ आल्यामुळे ह्या जीवाला शांत. आणि शेवटचा जेव्हा प्रश्न विचारला की तू अशांत आहे, आता तू अशांत राहणार नाही, याची ग्वाही मी. मग आता त्याच्यावरती उलट केलं त्यांनी किती गोड केलाय कालचा संवाद. त्यांनी म्हटलं देह आहे ना तू, मग देहाचं कर्तव्य कर. जसं अर्जुनाला सांगितलं तसं. तू म्हणतो ना करता मी आहे, मग करून दाखव. मग तो मी असल्यामुळे केलं की नाही त्यांनी एखादी कृती केली, एखादा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात 2 भाग असतात ना. प्रयत्नामध्ये यश मिळेल किंवा अपयश मिळेल. मग त्यावेळी आचार्य त्याला शिकवतील की यश मिळालं तर तू अहंकार नको करू आणि हरला ना तरी दुःख मानू नको, हे पुढे जाऊन शिकवतील. मग तू आहे ना, तू करता, मग तू कर, केल्यानंतर त्याचे परिणाम भोग आणि मग तरी अनुभव घे. म्हणजे आपल्या पातळीवर येऊन, दुसरीतल्या मुलाच्या पातळीवर येऊन 10वीतले टीचर जर शिकवत असतील तर असं वाटलं त्या लेकराला
की माझे गुरु माझ्यासाठी खूप काही करतात आहे, अशी जाणीव तर व्हायला पाहिजे की नाही कमीत कमी. आणि जाणीव झाली एकदा, तो त्यांच्या मागे लागला की ते पुढे कल्याण कसं करायचं ते त्यांचं ते ठरवतात. मग इथपर्यंत काल आपण आलो आणि ती सूत्र जी बघितली आपण, ती सूत्र सुद्धा इतकी मनाला पटली, इतकी मनाला पटली ती. कारण आपण तसंच घडत असतो ना, आपलं तसंच घडतं, हे होत आहे म्हणूनच लोक आपल्यापासून दूर जातात. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आचार्यांनी हे नवीन सूत्र जेव्हा सांगितलं, आम्हाला थोडंसं बरं वाटलं. बरं वाटलं म्हणजे सर्वसाधारण लोकांना असंच आहे. कारण प्रत्येक आता या वयात जर म्हटलं की तुम्हाला हे शिकायचं आहे, हे ग्रंथ पाठ केले पाहिजे, इतकं तोंडपाठ पाहिजे, होत नाही. या मर्यादा त्यांनी लक्षात घेतल्या, कारण वयाच्या मर्यादा लक्षात घेतल्या. बरं, लहान मुलांनी जरी आश्रमात जावं तर त्यांच्याही मर्यादा त्यांनी लक्षात घेतल्या, कारण यांना या जगामध्ये राहायचं आहे, कलियुग आहे, त्यामुळे त्यांना असं तपश्चर्या हे करून चालणार नाही. या 14 मुद्द्यांवर आपण काल बोललो आहे आणि ते सगळे पटण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांनी मधला मार्ग काढला, तू फक्त मला मन दे, तू फक्त मला मन दे, पुढचं मी बघतो. किती छोटी गोष्ट आहे, आणि म्हणजे किती मोठी गोष्ट करायला लावली छोटी. त्यांनी तर एक मंत्र घ्या म्हणे, कोणताही एक मंत्र घ्या आणि एक मंत्र सातत्याने त्याच्यावर घरी बसल्या बसल्या त्याच्यावरती सातत्याने एखादी गोष्ट त्याच्यासाठी केली ना, तो मंत्र फळतो कोणताही. मग इतकं जर तुम्हाला फ्रीडम, पण ते करायला तुमचा देह तुम्ही स्वतःला म्हटलं ना, मग देहाचं कार्य, मग देहाने झोपून नाही राहायचं. मग एकदा एवढं समजलंय की साधेपणाने आम्ही तुम्हाला जवळ घेतोय, तर तुम्ही झोपून नाही राहायचं. तुम्हाला जे सांगितलं ते कष्ट करायचे, कारण जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्ही मी सांगतो ते करायचं. जे आतापर्यंत इकडे भरकटच होतं ना, इकडे जे संसारामध्ये भरकट होतो तो, किंवा मायेमध्ये जो अडकला होता जीव, तो निदान यांच्या पायाशी तरी आला. या सगळ्या गोष्टींनी याच्या पायाशी आला. आता या सगळ्या गोष्टींचं विवरण करू आपल्या स्वतःच्या शब्दात. या सगळ्या गोष्टीचे सूत्र समजले. आता प्रत्येकाचं जर विवरण आपण रिव्हिजन घेतलं तर त्या वेळ नसतो. त्यामुळे आता एक नवीन विषय म्हणजे अतिशय सोपा, जो आपल्याला आवडतो असा आचार्यांच्या दृष्टीने विचार करून नंतर. आता एक इच्छा असते आपली मनात, प्रत्येक जन्माला आल्याबरोबर इच्छा असते, दूध पिण्याची इच्छा. आपोआप जरी पित असला तर इच्छा तर असतेच की नाही जन्मल्यापासून. मग ही इच्छा ही नैसर्गिक आहे ना, इच्छा नैसर्गिक आहे. इच्छा ही गोष्ट जीवाला लागलेलीच आहे. जो जीव जन्मलेला आहे त्याच्याजवळ इच्छा असते आणि ती मनात सहज उत्पन्न होणारी असते इच्छा. आता इच्छेवर बोलायचं आहे आणि इच्छेलाच नाही म्हणायचं आहे पुढे जाऊन. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं विवरण आचार्यांच्या दृष्टीने आणि आपल्याला जे समजलं तसं चिंतन केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं निसर्ग नैसर्गिक आहे. हे पटलं का की तुम्हाला ही जी इच्छा निर्माण होते. आणि याचं कारण तर खूप खरं असं आहे की आपण आनंदाचे अंश आहोत. एक मी थोडक्यात पुढची गोष्ट सांगते. आपण आनंदाचे अंश आहोत, प्रत्यक्षामध्ये आपण आनंदाचे अंश आहोत. आणि तो आनंदाचा जो कंद आहे परमात्मा, तो सुद्धा त्याच्या जीवनामध्ये जेव्हा आला अवतार घेऊन कृष्ण रूपामध्ये, तेव्हा तो आनंदात होता. रामरूपामध्ये सुद्धा आनंदात होता, जरी त्याला त्रास झाला तरी. म्हणजे अंश कशाचा आहे? आनंदाचा आहे. त्याच्यामुळे इच्छा कशाची असते आपली? मुळातली आनंदाची. आपल्याला हे सुद्धा लक्षात येत नाही आतापर्यंत की आपण आनंद का मागतो. जर खरं दुःखातही आनंदी राहता आलं, दुःखही सहन करता आलं असतं तर आपण आनंदाला मागितलंच नसतं. पण आचार्य म्हणतात तुम्ही आनंद चाखलाय. कसा चाखलाय? जसा वडिलांचे गुण येतात तसा भगवंताचा आनंद गुण आहे आपल्याजवळ, म्हणून आपण आनंदाच्या मागे जातो. अन्यथा जर ते दुःखी असते, स्वतः परमात्मा जर दुःखी असता, सच्चिदानंद नसता आणि तो जर दुःखी असता तर त्या दुःखाचा आपण मागणीच केली नसती आनंदाची. जय जय रघुवीर समर्थ. आपण आनंदाची मागणीच केली नसती आचार्य म्हणतात. आपण ते चाखलंय. त्याचं उदाहरण दिलं होतं आपण की एखाद्या व्यक्तीने जर साजूक तूप खाल्लंय, आता गरीब लोकांमध्ये कधी कधी साजूक तूप नाही खाते, तर ते आपल्या घरी येऊन असं म्हणणार नाही पुरणाच्या पोळीवर मला साजूक तूप पाहिजे. आपल्याला माहिती आपण चाखलंय तर आपण म्हणू की आम्हाला यावरती साजूक तूप पाहिजे. पण कारण त्याचा स्वाद आम्ही घेतलाय पुरणाच्या पोळीवर, तर आम्ही म्हणू याच्यावरती साजूक तूप आम्हाला लागतं. ज्यांनी खाल्लं नाही ते कशाला साजूक तूप मागतील? त्यामुळे त्यांना ती इच्छाच होणार नाही साजूक तुपाची. माहितीच नाही ना, चाखलंच नाही त्यांनी. मग आपण आनंदाचा अंश आहोत. आपण आनंद चाखलाय, कितीतरी वेळा चाखलाय, कितीतरी जन्मात चाखलाय. आणि मुळात नसेलही चाखला तरी पण आपण त्याचं असल्यामुळे त्याचा अंश जो आनंदाचा आहे तो आपल्याजवळ आहे. जय जय रघुवीर. त्यामुळे आपण आनंदाच्या मागे आहे. अन्यथा हा जो संसार निर्माण झाला तो वासनेतून झालाय. वासनेतून झाल्यामुळे सुख दुःख आहे. म्हणजे आई वडिलांच्या दृष्टीने विचार केला तर सुख दुःखात अडकतो. पण मूळ जो 2 महिन्याचा काळ आपण सांगितला तो 2 महिना आनंदाचा स्रोत आपण घेतलेला आहे. मग त्या आनंदाकडे बघितलं म्हणून आपल्याला आनंद पाहिजे. ह्याचा सुद्धा शोध लागायला आत्ता वेळ आली मला तरी निदान. अच्छा, म्हणून आपण आनंद मागतो. नाही तर दुःखही आलं असतं तर काय भोगायचं सगळ्यांनी. सगळ्यांच्या सोबत दुःख आहे, तुम्हालाही आहे आम्हालाही आहे, सगळे दुःखात सामील झाले असते. पण आपण दुःखात सामील होत नाही कारण आम्हाला दुःख नकोच आहे.
आणि आपल्याला दुःख का नकोय? कारण आपण आनंदाचा अंश आहोत. म्हणून मग ते चाकलाय म्हणतात. आचार्य म्हणतात ते तुम्ही चाकलाय आणि तू अस्वस्थ आहे. मग तू अस्वस्थ असल्यामुळे आता मी तुला समजावून सांगतो. म्हणजे आता त्याच्याजवळ गेलो ना आपण, कारण त्या प्रश्नांची उत्तर आपण दिली आणि खरी खरी उत्तरं त्यांना दिली की मला खरंच थोडं अशांत वाटतंय. मग हे सांगितल्यानंतर आचार्य म्हणतात इच्छा काय असते? इच्छा तुझी नैसर्गिक आनंदाकडेच जाते की नाही? आनंद पाहिजे म्हणूनच सगळ्या गोष्टी करतो की नाही आपण. मग ही स्वाभाविक आहे. चित्तात उठणारी ती संवेदना आहे. आपल्याला आपोआपच असं वाटतं की आपण आनंदी व्हावं आणि कधी कधी तर स्वप्नात असं दिसतं की आपण आनंदी आहोत. प्रत्यक्षात जर दुःख असेल आणि स्वप्नामध्ये विचार, मग आपण स्वप्नामध्ये आनंदाचा विचार का करतो? कारण आपण त्याला आठवतो. त्याचा आनंद स्वरूप आहे. जसं आपल्याला पहिल्या दिवशीपासून कळलं, ब्रह्मानंदम परम सुखदम. ब्रह्मानंद मोर्याजवळ आहे म्हणजे हा आनंद सुद्धा बाप्पाजवळ आहे. मग त्याचा आठवण आली की आपण आनंदी होतो. इतकं सरळ लिंक त्याच्याशी लावायची जर आपल्याला त्याच्याकडे आचार्यांच्या पायाशी बसायचं असेल तर. मग चित्तात उठणारी ती संवेदना आहे. चित्तात उठणारी ती गोड अशी संवेदना आहे इच्छा. आता इच्छा पाणी पाहून तहान लागते की नाही आपल्याला. समोर पाणी आहे. आचार्य इतके सुंदर समजावून सांगतात ना की समोर पाणी आहे तर आपल्याला मनात नसेल, आपल्याला आपोआपच पाणी प्यावं वाटतं. समोर पाणी दिसलं की असं काही विचार नाही करावा लागत जास्त की आपल्याला पाणी प्यायचं आहे का नाही प्यायचं आहे. दिसलं पाणी की प्यावं वाटतं. ही इच्छा आहे, नैसर्गिक आहे. पाणी दिसलं की प्यावं वाटणार आहे. मग तसंच आई वडील दिसले की प्रेम करावं वाटणार आहे. ही इथपर्यंत जायचं आपण. पाणी दिसलं तर जितकं पाणी प्यावं वाटतं. खायला दिसलं तर आपण खाण्याचं नाही म्हणत आचार्य, कारण खाणं हा विषय वेगळा आहे. पाणी हे नैसर्गिक आहे. तर पाण्याकडे बघितल्यावर आपल्याला कशी ओढ असते, तसंच आईवडिलांकडे बघूनही आपल्याला इच्छा होते. आईवडिलांना इच्छा होते प्रेम करायची, मग आपण प्रेम करतो. ही इच्छा नैसर्गिक आहे, अतिशय नैसर्गिक आहे म्हणतात ही गोष्ट. म्हणजे आणखी जवळ घेतलं आचार्यांनी आपल्याला. काल प्रश्न विचारले, आज आणखी इच्छा अगदी चांगली आहे. संगीत ऐकावं वाटतं. एखादा डाकू जरी असला तरी तो डाकू नैसर्गिक इच्छा असते त्याची संगीत ऐकायची. इतकं कष्ट केले, इतके लोकांना मारलं, पण आता थोडी तरी शांती पाहिजे. दिवसभर कष्ट केले तरी शांतीकडे वळतो. जसं पाण्याला उताराकडेच जावं लागतं. कितीही पकडून ठेवलं तरी तो पाण्याच्या उताराकडे जातो. तसा हा डाकू जरी असला, वाईट विचारांचा जरी असला, तरी त्याला शांती पाहिजे. बाकी की आता मला झोपू द्या बरं जास्त. म्हणजे इतका लोकांना त्रास देतो तरी स्वतः शांत झोपतो, कारण तोही शांतीचाच अंश आहे, तोही आनंदाचाच अंश आहे. त्यामुळे इतकं नैसर्गिक आहे ते. मग आता ही इच्छा मग बंधनकारक कशी असते? इतकी जर नैसर्गिक आहे तर ती बंधनात का टाकते आपल्याला? हा पण प्रश्न आपण विचारला पाहिजे. कारण आता आपल्याला तत्वज्ञानाकडे जर जायचं असेल, इच्छा नैसर्गिक आहे. नैसर्गिकला दाबायचं नाही म्हणतात. आणि जर कोणी व्यासपीठावरून म्हटलं या सगळ्या इच्छांचं दमन करा, काम नको, क्रोध नको, लोभ नको, मोह, असं जर सांगितलं तर ते म्हणतील बोलणाऱ्याच्या तरी सुटल्या आहेत का? आधी बोलणाऱ्याच्या सुटल्या असतील तर मग आम्हाला सांगा. त्यामुळे हा प्रश्न बाजूला ठेवायचा. मग इच्छा बंधनात कशी ठेवते, बंधनात कशी टाकते, ह्याचा जर आपण ज्ञानाने विचार केला तर इच्छा येणं पाप नाही म्हणतात. इच्छा मनात येणं आपल्या पूर्वसंस्कारांवर अवलंबून आहे. म्हणजे एखादा बघा लहानपणापासूनच भजन करायला लागतो मुलगा, कारण त्याचे ते संस्कार आहे. एखादा मुलगा हातात पिस्तूलच घेतो पहिल्या दिवशी जन्माला आल्याबरोबर, म्हणजे थोडा खेळायला लागला की मला पिस्तूल पाहिजे म्हणतो. मग हे त्याचे संस्कार आहेत ना, तशी घेतो तो हातात. त्याचे जसे संस्कार असतील आपले आत्म्याचे, आपल्याला माहिती आहे आता आत्म्याचं आरोहण आणि देहाचं कसं येत आहे कर्मसंस्कार, त्याप्रमाणे कोणी पिस्तूल हातात घेतं, कोणी टाळ हातात घेतं, कोणी लेखणी हातात घेतं. मग हे पाप नाही. इच्छा येणं हे पाप अजिबात नाही, कारण ते त्याचे पूर्वसंस्कार आणि नैसर्गिक वृत्ती आहे. नैसर्गिक वृत्ती आहे. मग जर आसक्ती, पण आता ते करत असताना जर त्यामध्ये आसक्ती नसली तर तत्वतः ही इच्छा तर नुसती कृती म्हणून करत असेल तर त्या गोष्टीला इच्छा येणं पाप नाही, त्याला बंधन लागत नाही. याचं सविस्तर विवेचन करते. बंधन लागत नाही. बंधन कुठे लागतंय? मी मारतो. अर्जुन म्हणतो मी मारतो म्हटलं की बंधन लागतं. मला जे काही करायचं आहे ना ते सगळं किती नैसर्गिकरित्या करतोय मी, पण त्यामध्ये मला अडकायचं नाही. हा थोडासा मग त्याच्यातून काय होतं, इच्छा असते की नाही. मग इच्छा असली की तिथपर्यंत मर्यादित राहत नाही आपण. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, त्याची मागणी करतो. मग ती मागणी जी असते ना, ती मागणी काय म्हणते, मग ती अपेक्षेतून असते, अहंभावातून असते. मला पाहिजे, मला 10 मिळालं तर अजून 20 पाहिजे, 20 मिळालं 100 पाहिजे. ही मागणी संपत नाही. हा प्रश्न आहे इच्छेचा. इच्छा वाईट नाही अजिबात. कुठे थांबावं हे कळत असेल ना, त्या इच्छेला सुद्धा सगळेजण मान देतात. अरे नैसर्गिक इच्छा आहे ती. नैसर्गिक इच्छेप्रमाणे एखादा तसा असतो की जो इच्छेच्या विरुद्ध वागू शकतो, ती त्याची पूर्वपुण्य नाही आहे. प्रत्यक्षात सर्वसाधारण जीव जे असतात त्यांच्या इच्छेप्रमाणे वागतात, मग त्याची मागणी करतात. तीच करावं असं वाटतं त्यांना.
जी गोष्ट इच्छा होते त्या इच्छेला कोणत्याही प्रकारे न थांबवता त्यांना तेच करावं वाटतं. हे मला मिळायला हवं असं वाटतं, ही गोष्ट मला मिळायला, म्हणून कोणत्याही बंधनात अडकायचं नाही. हे म्हणजे हेच केलं पाहिजे असं नाही. एखादा व्हिडिओ आपल्याला आवडतो आणि तो व्हिडिओ ऐकल्यानंतर त्याचा आनंद घेत नाही आपण. त्या व्यक्तीने कसं सांगितलं त्याचा शोध घेत जातो मागे, की ह्या व्यक्तीने किती अभ्यास केलाय. मग किती अभ्यास केला करताना मागे 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 त्या व्हिडिओचा आनंद जातो, त्यांनी जे सांगितलं त्याचा आनंद जातो आणि आपण त्या गोष्टीच्या मागे जातो मुळाशी. आणि त्या व्यक्तीला विचारायचा प्रयत्न, मग त्याला फोन करायचा, मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या मूळ हा जो आनंद आहे तो विसरला आणि त्याच्या मागे लागला की तू कोण आहे, तू मला सांग, मला महत्व दे, तुम्ही कुठे शिकले, तसंच मी करतो. आणि काल त्या सूत्रामध्ये सांगितलंय की कोणीही गोष्ट अनुकरण करून पुढे जाऊ शकत नाही. मग ही मागणी होते मनाची. मनाला सांगायचं बाबा तुला आवडलं ना एवढं ऐक आणि शांत हो. त्याच्या मागे तुझा शोध घेण्यामध्ये जो वेळ जातोय ना तो आनंद सुटून चाललाय हातातून. मग ही जी मागणी मला मिळायला हवं, आणि समजा ती गोष्ट जर मिळाली नाही ना व्यक्तीला, आणि असा अनुभव आपण तर सगळेच घेतो, ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. आता लहानपणी ठीक होतं, मोठेपणी सुद्धा जर तसं केलं तर आचार्य म्हणतात ह्या गोष्टी आता याला बाधक आहेत, पुढे आत्म्यापर्यंत जायचंय आपल्याला. मग ती मागणी करतो, मागणी केल्यानंतर मिळालं तर अहंकार होतो आणि नाही मिळालं तर दुःख होतं आणि पुन्हा ईर्ष्या निर्माण होते. म्हणजे इच्छा वाईट होती का आपली? इच्छा काहीच नाही, नैसर्गिक आहे, वाटणं साहजिक आहे. पण त्या ठिकाणी शांत होणं, मागणी न करणं आणि अहंभाव न होणं, मिळालं पाहिजे, मिळालं नाही तर दुःख, हे त्याच्या मागे आलंय, इच्छेसाठी नाही. म्हणजे जसं उदाहरण डोळ्याचं दिलं की डोळ्यांनी पाहिलं म्हणजे डोळ्याला दोष दिला, प्रत्यक्षात डोळ्याचा दोष नाही तसा, कारण ते मनाने सांगितलं म्हणून डोळ्यांनी बघितलं. आता इच्छा वाईट नाही आहे, पण इच्छेला आपण आणखी मागणीच्या रूपात बदललं. मागणी म्हणजे हे एक पुस्तक घेऊन चालणार नाही, मला 1000 पुस्तक घ्यायचे. एक ज्ञान एका व्यक्तीकडून ज्ञान नाही, मला 10 लोक पाहिजे. एका देवळात जात नाही, मला 10 देवळात जायचं. ही जी इच्छा आहे ना, ह्या इच्छेवर नियंत्रण करता आलं पाहिजे बस. बाकी इच्छेला वाईट म्हटलं नाही, म्हणजे इच्छाच ठेवू नका ह्यावरती आपल्याला आचार्य म्हणतात इच्छा नाही असं नाही, ती इच्छा दुसरीकडे कशी लावायची ते पुढे सांगतो म्हणतात. मग हे सगळे इच्छा, मग आता इच्छा आणि अधिकार भाव आला की दुःख, इच्छा आणि अधिकार भाव आला की दुःख, हे लक्षात ठेवायचं. इच्छेला वाईट म्हटलं म्हणजे मुळात आपल्याजवळ जे आहे त्याला वाईट म्हणत नाही. इथपर्यंत आपण आचार्यांच्या जवळ गेलो, हे लक्षात येत नाही आपल्या. जोपर्यंत चिंतन घडत नाही तोपर्यंत त्या गोष्टी लक्षात येत नाही. आपलं घडत राहतं जीवन, सकाळी उठणं आणि संध्याकाळी रात्री झोपणं. त्याच्या व्यतिरिक्त बारीक बारीक गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या आत्मकल्याणासाठी, त्याकडे लक्ष जात नाही. मी इतकं केलं मग मला मान मिळायला पाहिजे, छोट्या छोट्या इच्छा. मी इतकं केलं मग त्याला मान मिळायला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये मी देवाची पूजा केली, मी इतक्या माळा केल्या, मी इतकं लोकांना दिलं, मग माझी इच्छा होती, मग तुझी इच्छा होती म्हणून दिलं ना. मग त्याकडे अपेक्षा कशी की ह्यांनी पण त्याच्याकडे काहीतरी म्हणावं. माझा तर एक नेहमीचा मुद्दा असतो की माझ्यासाठी कोणी काहीच केलं नाही, असं सारखं म्हणत असतो आपण, माझ्यासाठी कोणी काहीच केलं नाही. थोडंसं त्याच क्षणी जर आत्मपरीक्षण झालं ना, फक्त तोच क्षण आणि तोच विषय जर आपल्या मनामध्ये ठेवला आणि आपल्या मनाला विचारलं आपण कोणासाठी काय केलंय. ज्यांना आपण दोष देतोय तेच दोष देणारे लोकांनी जर माझ्याबद्दल विचार केला तर म्हणतील ह्यांनी सुद्धा माझ्यासाठी काहीच नाही केलं. म्हणजे हे देणं घेणं सारखं चालूच असतं, त्यामध्ये इच्छाच ठेवायची नाही. या सगळ्या गोष्टी, हे केलं नाही, नकारात्मक नाही, सकारात्मक नाही, काहीच नाही, फक्त या क्षणी अनुभव मिळाला तो बरा. मग इच्छा वाईट कशी? मग इच्छा वाईट नाही, पण इच्छेला कोण नियंत्रित करते ते महत्वाचं आहे. त्यामुळे राग, दुःख, असंतोष या सगळ्या गोष्टी त्या इच्छेच्या परिणामांमुळे, मागणीमुळे होतात, इच्छेमुळे होत नाही. जसं डोळ्यामुळे होत नाही, हातामुळे दोष नाही हाताला, तसा इच्छेलाही दोष नाही. आपण उगाच इच्छेला दोष, माझी इच्छाच तशी होते, इच्छाच वाईट आहे, त्याचा दोषच नाही आहे. मागणी आणि अहंकार जर त्या ठिकाणी केला, आता हा जो भाग, मग त्याची मागणी झाली दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा न त्याला तिसऱ्या भागाला आधी पहिल्यांदा इच्छा म्हणतात, दुसऱ्यांदा मागणी म्हणतात आणि तिसऱ्यांदा तृष्णा म्हणतात. आता हा तृष्णा हा तिसरा भाग आहे. जसं आपण बुद्धीमधून मेधेमधून प्रज्ञेत गेलो, जसं सत्व रज तम गुण आहे, तसंच आता इच्छा आहे, मागणी केली तर चुकलं, मग मागणीपासून आपली गाडी घसरते, एवढं लक्षात ठेवायचं. इच्छा काही वाईट नाही आहे, मग मागणी, मग तृष्णा काय आहे? तृष्णा काय म्हणते याच्यातली तिसरी, इच्छा पूर्ण झाली नाही, इच्छा नाही झाली ना पूर्ण तरी ती संपत नाही. आपल्याला वाटतं नाही पूर्ण झाली ना, तर आपण सोडून द्यायचा तो नाद, नाही सोडत. अगदी कंगाल झाला व्यक्ती पैशानी तरीही पुन्हा पुन्हा ते पैसे मिळवण्यासाठी तोच मार्ग अवलंबतो.
तृष्णा म्हणजे अशी असते त्याची की ते नाही पूर्ण झालं तर मी तुम्हाला चॅलेंज करतो की मी ते करूनच दाखवेन. असा जी तृष्णा त्याची मागे दिवस रात्र तेच, रात्रंदिवस तेच. कसा ताण येणार नाही, कसा ताण येणार नाही. अशी तृष्णेकडे जर तो चाललाय तर मी इच्छा मागणी तरी एक मागणीमध्ये तरी कसा घटक आहे, दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर दुःख होतं, इथपर्यंत तो शांत तरी राहतो कमीत कमी. पण जर तृष्णा जागृत झाली तर तृष्णा जागृत झाल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो मिळालं मिळालं मिळालंच पाहिजे. मग यासाठी इतरांना त्रास झाला तरी चालेल, इतके लोक गेले तरी चालतील, पण माझं जे ठरलंय ना ते ठरलं म्हणजे ठरलंच पाहिजे. ही तृष्णा न संपणारी आसक्ती आहे, न संपणारी आसक्ती आहे. त्यासाठी बाबा बेलसरेंनी एक उदाहरण दिलं होतं, वाईट उदाहरण दिलं होतं त्यांनी त्यासाठी. कारण तृष्णेबद्दल बोलायचं तर तृष्णा ही सत्कर्मात नाहीच आहे. त्यांनी म्हटलं की एकाने रेस लावली घोड्याची, जे नेहमी जुन्या काळी लावायचे, ते रेस लावली, तो हारला, त्याचे पैसे हारले. तर तो पैसे हारल्यानंतर तो म्हणाला की पैसे जरी हारले, हे जरी हारलं तरी काय हरकत आहे, अजून दुसऱ्यांदा लावून बघू, दुसऱ्यांदा तर जिंकीनच, अरे नाही दुसऱ्यांदा नाही हारला तरी चालेल, तिसऱ्यांदा जिंकू. असं करत त्यांनी पूर्ण स्वतःचं घरदार सगळं त्यामध्ये वाया घालवलं. मग ही तृष्णा अशी, मग त्याच्या मनात इच्छा होती पैसा मिळवायचा, हे नॅचरल आहे की सगळ्यांजवळ पैसा आहे आणि मला पैसा पाहिजे, ही अतिशय नैसर्गिक गोष्ट होती. पण त्या मागणीमध्ये बदलली, मागणी तृष्णेमध्ये बदलली आणि त्यांनी आपल्या घराचं सगळं वाटोळं करून घेतलं, जसं रावणाने करून घेतलं. रावणाने सुद्धा सगळ्या घरामध्ये सगळं ऐश्वर्य असताना, इतक्या स्त्रिया असताना का सीतेच्या मागे लागला, ही तृष्णा. ज्ञानाचा अभाव, विवेक नाही आणि इच्छा इतक्या जास्त की त्याला दशानन नाव ठेवलं दशरथाच्या विरुद्ध. मग ह्याचा त्रास. मग आचार्य म्हणतात या तिन्ही गोष्टींचा तू विचार करा. आता तुझ्याजवळ इच्छा असणं वाईट नाही, तर इच्छेवर राहा. मागणी केली तरीही चालेल, मागणीमध्ये सुद्धा कर्म कर. कर्म केल्यानंतर तुला जर ते सुख टिकलं तर ठीक, नाही टिकलं तर ते सोडून दे. पुन्हा त्याच्या मागे जाऊन तृष्णेमध्ये तुझी वृत्ती बदलू देऊ नको. म्हणजे पैसा मिळतो अजून हवा, मान मिळतो अजून हवा, भोग मला करायचा कंटाळा नाही येत अजिबात, तो भोगायचाच आहे मला, कंटाळा नाही त्याचा करायचा अजिबात. इकडे बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आपण कंटाळा करतो, पण या भोगायचंय म्हटलं ना जी गोष्ट, रात्रंदिवस त्याच्या मागे लागतो. मग ही तृष्णा दुःखाचं मूळ आहे, ही तृष्णा दुःखाचं मूळ आहे. मग आता आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला त्यांनी आपल्याला जवळ घेतलं, प्रेमाने हात फिरवला आणि अतिशय छोटी ज्या आपल्या जीवनात घडतात त्या घटना सांगितल्या. जर त्या ठिकाणी तू अडकला, पुन्हा त्याच्यामध्ये इच्छेचं रूपांतर जर आपल्या मागणीमध्ये झालं, मागणीचं रूपांतर जर तृष्णेमध्ये झालं आणि तू त्याच्याच मागे वेड्यासारखा वयाचे 40 वर्ष घालवशील आणि 40 आल्यानंतरही पुन्हा 40 वर्ष घालवशील, तर तू जन्माला आलेला पशु आहे. तर या गोष्टींमध्ये आनंद सुख नाही आहे रे बाबा. ते आनंद मी सांगत नाही सध्या, तू काय चुकतो, कारण तू माझ्याजवळ आलाय आणि सांगितलंय मी अस्वस्थ आहे. कालचा एपिसोड आपला सांगितलंय तू मला अस्वस्थ आहे, म्हणून तुला सांगतो ती अस्वस्थता त्या तृष्णेत आहे, इच्छेत नाही. त्या तृष्णेमध्ये मग आता त्याचे स्तर कसे घेतो आपण. तृष्णा दुःखाचं मूळ आहे आणि आता कंटाळा, नवीन भोग हा अमर्याद पाहिजे, त्याला भोग अमर्याद पाहिजे. प्रत्यक्षात ते अमर्याद भोग पुरणार आहे का त्याला. आणि या मग तत्वतः काय त्याचे स्तर काय आहेत, त्याचा स्तर काय आहे, त्याची इच्छा असते, मग पुढे त्याची मागणी होते आणि मागणीची तृष्णेमध्ये बदल होतो. हे 3 स्तर आपल्याला कळले. स्वरूप कसं आहे त्याचं, पहिल्यांदा इच्छेचं स्वरूप अतिशय साधं नैसर्गिक आहे. एक लहान मुलांना 8वीला कविता पण होती, आयडियाज म्हणून, इंग्लिशच्या पोएम. ही आयडियाज इतक्या गोड असतात, त्या फुलपाखरासारख्या आयडिया. त्या लहान मुलांच्या मनामध्ये आयडिया येतात आणि त्या येतात आणि विरून जातात, येतात आणि विरून जातात. ते काहीच करू शकत नाही त्या आयडियाची, कल्पनांची, त्या इच्छांची काहीच करू शकत नाही, कारण ते येतात. आणि देवाची लीला अशी आहे की ते देत राहतात, विचार इच्छा देत राहतात. त्याच्याकडे लक्ष दिलं तर राहतात, नाही तर काही निघून जातात. फुलपाखरं जशी उडून जातात तशा त्या इच्छा उडून जातात. मग अशा कितीकच इच्छा आपल्या उडून जातात. त्याकडे आपण म्हणते नैसर्गिक असतात, पण इकडे ही मागणी जी असते ना त्याची ती अहंकारयुक्त मागणी, अहंभाव निर्माण होतो. मला पाहिजे, मी याच शाळेत जाणार, मी याच शाळेमध्ये शिकवणार, दुसरीकडे जाणार नाही. हा अहंकार येतो ना तेव्हा त्या इच्छेला मग कर्मठ स्वरूप होतं, घट्ट होते ती इच्छा घट्ट झाली. आणि घट्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बंधनाला कारण आहे. जितकं घट्ट असेल तितकं आपण म्हणतो एखादं भांडं खराब झालं आणि भांडं खराब झालं घासताना किती त्रास होतो, तसं इच्छा जशा मनावर पक्का पकडत जातील तसं अहंकार युक्त होतं आणि ते तृष्णेमध्ये बदलतं. तेव्हा ते कशाचं, त्याचा परिणाम काय माहिती, त्याचा परिणाम आहे गुलामी. आपण तिचे गुलाम होतो. प्रत्यक्षात इच्छा आपल्याला आनंद देण्यासाठी आलेली आहे,
की तू ह्या जीवाला आनंद व्हावा, इतकी गोड गोड कल्पना असतात त्या गोड कल्पना त्याचं विस्तारीकरण होऊन असं विचित्र विस्तारीकरण होतं, मागणी होते, तृष्णा होते आणि त्यामुळे ती गुलामी होते आपली. आपण गुलाम बनतो त्या इच्छेचा. आणि आपल्याला सांगितलं समर्थांनी मनाच्या श्लोकात की मना सज्जना भक्ती पंथेची जा, याच्या मागे नको लागू तू. मग ह्या सगळ्या गोष्टी गुलामी झाली त्याची. मनावर अधिराज्य इच्छांचा आहे आणि इच्छांवर मनाचं पाहिजे खरं तर, की हे कर आणि ते करू नको. आणि प्रत्यक्षात इच्छा जसं म्हणते तसं आपल्याजवळ पैसेही नसले तरी ह्या गोष्टी पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर ताण येतो मनाला आणि मनाचा ताण हृदय घेतं आणि हृदयाचा ताण घेतल्यानंतर अस्वस्थता. आचार्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, अस्वस्थ आहे ना तू. मग त्या अस्वस्थतेचं कारण तुला सांगतो. आपल्या शब्दात गृहस्थाश्रमात त्यांनी उत्तर दिलं. स्वरूप कसं आहे? मग दुसरं समाधान. समाधान इच्छेमध्ये शक्य आहे का? आता आपण विचार करू शकतो. हे 4 स्तर सांगते. समाधान हा जो घटक आहे तो समाधान घटक इच्छेमध्ये शक्य आहे का? प्रत्येक जण उत्तर देईल हो. इच्छा माझ्या मनात आहे, समाधान निश्चित आहे. कारण माझ्या मनात जर एखादा रंग काढायचा आहे, एखादं चित्र काढायचं आहे आणि ती इच्छा आली तर इच्छा तर मला समाधान देणार आहे, कारण की ती माझी नैसर्गिक इच्छा आहे. पण पुढे जेव्हा ती मागणी होते त्याची, ह्याच कागदावर काढीन, एवढ्याच पैशाचं काढीन, याच ठिकाणी नेईन, ती मागणी जर झाली तर ते अशक्य होऊन जातं. ते अशक्य आहे. प्रत्येकाची कोणतीच गोष्ट पूर्ण होत नसते. गोडी अपूर्णतेची, जीवनच अपूर्ण आहे. पूर्णाकडे जायचं आहे आपल्याला, त्यामुळे अपूर्णमध्ये आपल्याला पूर्ण गोडी कशी मिळेल? त्यामुळे ती अशक्य. नंतर त्याचा परिणाम काय असतो? या इच्छेचा परिणाम काय? टेबलच आहे एक छान मनाने केलेला. परिणाम काय असतो त्याचा? त्या निरुपद्रवी असतात. जशा लहान मुलांना येतात ना तशा आपल्याला सुद्धा कल्पना येतात. आपल्याला असं वाटतं, आपली इच्छा होते आता आपण ना रोज असा हे छान ग्रंथ वाचावा. ही इच्छा किती छान आहे, नैसर्गिक आहे. जी आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलो आणि आता अतिशय छान असा ग्रंथ जो मला आवडेल, एखादं गाणं म्हणावं, अरे अतिशय सुंदर कल्पना, इच्छा आहे ही, ती निरुपद्रवी आहे. त्याचा काही उपद्रव मूल्य नाही, त्याला उपद्रव मूल्य शून्य आहे. पण आनंद देण्याची ताकद, अतोनात आनंद देण्याची ताकद आहे. कारण काल जसं 14 सूत्रांमध्ये सांगितलं की नाही, जे स्वभाव आहे त्याला ओळखा. भगवंत हृदयस्थ आहे. हृदयातून आलेली जी इच्छा आहे त्याला तुम्ही न्याय नाही केलं, उडून जाते. पण ती निरुपद्रवी आहे. ती जर समजा मागणीमध्ये बदलली तर ताण येतो. आपण मानत नाही पण या सगळ्यांना ताण येतो. जे काही त्या मागणी करतात ते मागणी करणारे नुसते इच्छेमध्ये जे राहत नाही, जे काही सगळ्या गोष्टींची एक घर झालं दुसरं पाहिजे, दुसरं घर, असे जे मागणी करतात त्यांना झोप येत नाही. आपण म्हटलं शांत झोपणं हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मग त्यांना ताण येतो आणि ते दुःख होतं. त्या ताणाचं होतं दुःख. म्हणजे आपण ती पहिली गुलामी काय झाली, दुसरं अशक्य गोष्ट, तिसरं दुःख. या तिन्ही गोष्टी आचार्यांनी कशा समजावून सांगितल्या? आता त्या शेवटच्या मुलाला बोलवलं, त्याला 4 उदाहरणं दिले होते करायला. 4 उदाहरणं केल्यावर, बाबा रे तुझं कुठे चुकलं? तुझा पाढा चुकला, तू पाढ्यामध्ये चुकला, पाढा पाठ कर बरं. मग पाढा पाठ केल्यानंतर त्याला आठवायला लागलं जे काही त्याला सांगितलं. अरे हो, पाढा तर तिथे बसतो. बरं एवढंच नुसतं नाही घडलं त्या मुलाच्या बाबतीत. त्या मुलांनी ते ऐकून पुढच्या मुलाकडे लक्ष दिलं की तो मुलगा कसा प्रत्येक वेळी पुढे जातोय. आता मी की थोडा जास्त अभ्यास करतो आणि शिक्षकांना म्हणतो आणखी थोडा अभ्यास द्या मला, की जेणेकरून मी रात्री 2 तास वाढवतो. आता पण तो जो पळून जात होता शिक्षकाला बघून, तो मुलगा म्हणतो मला सांगा. आणि मग ते दुःखाकडे न जाता या नैसर्गिककडे वळायचं आहे आपल्याला, हे आचार्यांनी या ठिकाणी समजवलंय. मग बंधन आहे का त्याचं? इच्छेचं बंधन आहे का? आता आपण सगळ्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो. स्वतः ज्यांनी ऐकलं ते, या गोष्टीचं बंधन आहे? माझ्या मनामध्ये एक इच्छा आली, बंधन आहे मला? अजिबात नाही. आज माझी इच्छा झाली टेलिकास्ट करायचं लाईव्ह, बंधन आहे का? अजिबात नाही. करत असताना बंधन आहे का? अजिबात नाही. झाल्यावर बंधन आहे का? अजिबातच नाही. कारण ही नैसर्गिक इच्छा होती. नैसर्गिक इच्छेला ब्रह्मांडांनी दिलेली साथ आहे. मग ही नैसर्गिक इच्छा बंधनात कशी टाकेल? झालं तर झालं, नाही झालं तरी झालं, हा प्रश्न नाही. पण होत असतानाचा आनंद मी पकडू शकतो. हे उदाहरणं आपण प्रत्येकाचे घेऊ शकतो. एखादं पारायण करत असताना एखाद्या जीवाला इच्छा झाली, हे पारायण करायचं आहे मला, बंधन आहे त्याला? अजिबात मनाचं बंधन नाही. पण तेच जर करत असताना त्याच्यामध्ये ते बंधन नाही आणि इकडे मागणी झाली तर आहे, मागणी जर झाली तर बाकी आहे, काहीही झालं तरी मला करायचं आहे, काही म्हणजे मागणी आहे. त्याच्यानंतर तिसरं काय होतं, त्याच्यामुळे असमाधान मिळतं आणि ते घट्टपणा येतो आणि ज्या घट्टपणात तोडणं मोठं कठीण जातं. आणि चौथं, आत्मज्ञानाशी काय संबंध आहे याचा? प्रश्न विचारतात या गोष्टीचा. येत आहे ना लक्षात हे मुद्दे सगळे? तसे आपल्याशीच संबंधित आहे, पण आपलं एकली इकडनं बोलणं आहे, ते होत आहे ना स्पष्ट. या ठिकाणी त्यांनी म्हटलं आत्मज्ञानाशी काय संबंध आहे त्याचा?
तर याचा आत्मज्ञानाशी संबंध असा आहे की अजिबात बाधक नाही. आचार्य म्हणतात चालू द्या. असं आतापर्यंत कोणीतरी म्हटलं का आपल्याला की चालू द्या तुमच्या इच्छा म्हणून? आचार्य म्हणतात तुला बरोबर त्या मार्गावर नेतो. पहिल्यांदा इच्छा येऊ दे. आणि ह्या ज्या इच्छा आहेत ना त्या नैसर्गिक आहेत. पुन्हा त्याचं उजळणी, त्या नैसर्गिक आहेत, ते शक्य आहेत, त्या निरुपद्रवी आहेत. त्यानंतर त्या नाहीत म्हणजे त्या बंधनकारक नाहीत. आणि चौथं म्हणजे आत्मज्ञानाशी संबंध आहे का? बाधक नाहीत. आत्मज्ञान होऊ शकतं. ह्याच इच्छेने जर मला ध्यान लावायचं ठरवलं, माझ्या मनामध्ये इच्छा आली आणि एकांतात जाऊन ध्यान लागायचं ठरवलं, तर उपद्रव तर नाहीच आहे, उपद्रव मूल्य तर नाहीच आहे, पण आत्मकल्याणाशी त्याचा संबंध आहे. म्हणजे एक भाग जो आपल्याजवळ आहे त्याला 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 सोडला आपण इच्छेला आणि त्याला मागणी करत तृष्णा करत करत पकडून ठेवलं. मग त्यामुळे बंधन आलं हो. आचार्य म्हणतात बंधन त्याच्यात आहे, इच्छेत नाही आहे. मग आत्मज्ञानाशी संबंध आहे. हीच जर इच्छा, मला एकांतात जाऊन कैलासावर जायचं आहे आणि कैलासावर जाऊन जर मला आनंद घ्यायचा, एकट्याला नर्मदा परिक्रमा करायची इच्छा आहे, होईल. बंधन नाही आहे ते. कारण ते बंधन तुझं नैसर्गिक आहे ना. ते सगळं तुला जे नैसर्गिकपणे इच्छा वाटते त्याला पकड. आणि त्या ठिकाणी कुणालाही त्रास न होता जर या गोष्टी तुझ्या स्वतःच्या मनाने पूर्ण होतील, त्या इच्छेला पुढे पुढे नेण्याची ताकद आचार्य देतील आपल्याला. मग ही इच्छा बाधक नाही. आणि इकडचा अडथळा आहे. जर मागणी झाली तर अडथळा आहे. आणि दुसरी गोष्ट, तृष्णा जर झाली त्या गोष्टीची तर सगळ्यात मोठा अडथळा हाच आहे. इच्छेचं शेवटचं टोक तृष्णा. आणि तृष्णेमध्ये जर हे आत्मज्ञानाचा संबंध जोडला तर आत्मज्ञान होणे नाही. ती अहिल्या जशी शिळा होऊन पडली होती की नाही, अहिल्या जशी शिळा झाली त्याला राम यावा लागला. रामांनी जेव्हा पाय लावला म्हणजे पायाचा स्पर्श जेव्हा झाला तेव्हा अहिल्या उद्धरली. तसा शिळेसारखी घट्ट होते आपली इच्छा. इतक्या इच्छांमध्ये माणूस रमतो, इतका रमतो ती तृष्णा सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणजे या इच्छेचा हा भाग आणि तृष्णेचा हा भाग जर बघितला तर आपल्याला दोन गोष्टी सोडायच्या आहे. मागणी करायची नाही आणि तृष्णा येऊ द्यायची नाही. म्हणजे आपल्याजवळ असतं काय? इच्छा. इच्छेला वाईट म्हटलं नाही. मग आतापर्यंत तुम्ही इच्छा दाबा म्हणणारे लोक कसे येतील वेदांताकडे? त्यांनी बरोबर शोधून काढलं की कुठे या व्यक्तीला आपण पकडू शकतो आणि त्या मार्गावर सांगायचं आता इकडे नको वळू, आता मी तुला इच्छेला बरोबर दुसरीकडे नेतो. म्हणजे अद्वैत दृष्टीने आता अंतिम विवेचन सांगते याचं. अद्वैत दृष्टीने काय? आता हे तर आपल्या लेवलवर सांगितलं. जसा 5वीतल्या मुलाला दुसरीतल्या मुलासारखं सांगितलं तसं त्यांनी सांगितलं. इच्छा होते, आम्हालाही आवडलं, किती छान, आम्हाला इच्छा करू देतात, आमच्या मनाने करू. आपल्याला जो आनंद, आपल्याला मला सुद्धा जो आनंद मिळतोय बोलण्याचा किंवा या विवेचनाचा चिंतनाचा, तो इच्छेमुळेच आहे. ती इच्छा जर नसती तर मी काय केलं असं झोपून राहिलो असतो. या सगळ्या इच्छेतून सद्गुरूंच्या सानिध्यात जो आनंद मिळतो तिकडे वळवायचा आहे ना सद्गुरूंना. त्यामुळे त्यांनी म्हटलं अद्वैत दृष्टीने अगदी अंतिम विवेचन मी यावरती सांगते, जास्त भार घेत नाही त्याचा. त्यांनी सांगितलं की मनात देहाशी संबंधित आत्म्याची इच्छाच नाही. याचं निवेदन काय सांगितलं माहितीये? त्यांनी कुठे वळायचं आहे आपल्याला? आपल्या मनामध्ये मी कोण आहे याची आवडच नाही आहे. आपल्या मनामध्ये इच्छा काय होतं, जे बाह्य दिसतं तेवढंच फक्त करावं वाटतं. प्रत्यक्षात आपण कोणतं प्रॉमिस केलंय ते आठवत नाही. नैसर्गिकरित्या मला वाटलं होतं बरं छान की काहीतरी लिहावं, काहीतरी बोलावं, पण त्याकडे लक्ष न देता आपण पैशाकडे बघितलं असेल, कुटुंबाकडे बघितलं असेल किंवा आणखी काही दुसऱ्या गोष्टींमध्ये अडकलो असेल, आत्म्याला महत्व दिलं नाही. आत्मा आणि देह जर दोन गोष्टी आहे तर मी देहाला महत्व दिलं की ह्या गोष्टी केल्यामुळे माझं घर मोठं होईल, ह्या गोष्टी केल्यामुळे मला समाधान मिळेल. त्यामुळे मन, मागणी आणि तृष्णा. म्हणतात आचार्य म्हणतात तुम्ही तुमच्या आत्म्याला ओळखलंच नाही. तुमचा आत्मा म्हणतोय मी आहे तिथून तुला आनंद देतो. तिघ जण खुश होतात. सत्व रज तम सगळे तुम्हाला शांत करतो म्हणतात. तुमची इच्छा जी आहे ती जागृत करा. फक्त तुमची इच्छा जसा तो अग्नी पेटतो तशी इच्छा उमलू द्या. सत्व रज तम गुण तिन्ही असू द्या. तम गुण असला तरी चालेल. त्या सगळ्यांचे विल्हेवाट लावतो बरोबर मी. फक्त तुम्ही काय करता? आत्म्याला ओळखत नाही, स्वतःला ओळखत नाही. तो करतो म्हणून मी करतो. अरे त्याला त्यातून आनंद मिळाला, तो आनंदी झाला, तू होशील का हे माहित नाही. 14 सूत्र पुन्हा ऐकतो आपण. त्या 14 सूत्रांमध्ये आपला वैयक्तिक विषय काय आहे तो विषय जर ओळखला तर मनामध्ये देहाशी संबंधित विचारच म्हणजे आत्म्याशी संबंधित विचारच करत नाही की आज मला शांत वाटलं का, आज मला परमशांत वाटलं का. असं आत्मचिंतन वेदांत हातात आल्यापासून बरेचदा घडतंय की आज मला खरंच सात्विक समाधान मिळालं, आज खरंच मला आतून समाधान मिळालं. असं जेव्हा विचार करू तेव्हा माणूस मागणी करणार नाही आणि तृष्णा तर त्याच्या जीवनात येणारच नाही.
मग आचार्यांनी किती बरोबर आपल्या जवळ घेऊन या स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगितल्या. मग साधकांनी काय करायचं, इच्छा येऊ द्यायची. साधकांनी काय करायचं, इच्छा येऊ द्यायची, आली तर, पण मागणी कशाचीच करायची नाही. कारण मागणी पूर्ण झाली तरी ठीक, नाही झाले तरी ठीक. हे आपण पहिल्यांदा अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकांनी जे करायचं त्याच्यावरती आपण भरपूर मोठं विवेचन केलंय. त्यांनी जर तृष्णेला आवळून ठेवायचं. म्हणजे या गोष्टी जर आपल्याला कळल्या की जास्त एखाद्या गोष्टीच्या आहारी न जाता आपल्या नैसर्गिक इच्छेला जर फुलवत गेलो, देवाची पूजा करायची आहे, छान अतिशय सुंदर फुलं आणायचे, रोज फुलं आपल्या मनाने आणायचे, त्याला वाहायचे, ही माझी नैसर्गिक इच्छा आहे, त्यात मला आनंद मिळतो. त्यामध्ये माझी नोकरी आली मध्येच की मी त्या नोकरीच्याच मागे लागते. म्हणजे आत्म्याला विचार करत नाही, जो वेळ मिळतो त्याला पूर्ण वेळ द्यावा आत्म्याला आणि मग बाकीचे व्यवहार करावे. आधी आत्म्याला समजून घ्यावं, आत्मा शांत करावा. कारण आत्मा हा जो शांत आहे ना, तो त्या शांताचा अंश आहे. तो स्वतः शांत आहे, आनंद स्वरूप आहे. त्याला शांत न करता धावपळ करत ओढत नेलं त्याला देहाच्या सोबत, तर तो तळमळतो. ही जी तळमळ आहे ती तळमळ म्हणतात की तृष्णेचे आपण, मग या तृष्णेमुळे आपण गुलाम बनतो. आपण गुलामी करतोय त्याची आणि प्रत्यक्षात आपण स्वतंत्र राजे आहोत. आपल्या इच्छेचे स्वतंत्र राजे असताना आपण त्यांची. आता अमृतकणातल्या 2-3 चिंतनिका म्हणते आणि आज थांबते. गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात. हे कळल्यानंतर माझ्याच जवळ गहाण ठेवला होता जीव. माझाच जीव माझ्याजवळ गहाण ठेवला होता की नाही, की मला ओळखलं नाही तर मी माझाच जीव गहाण ठेवला, वेगळंच काहीतरी करत राहिली. तर गहाण असे हा मुक्त जाहला जीव अकस्मात. वाचून निरखून शब्द ब्रह्म ओम जीव शांत शांत. राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती. गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती. मिळते रामनामी प्रीती. हे सगळं जर केलं तर तृष्णा मागणी न मागता आपल्या मनामध्ये इकडची काहीतरी आत्म्याची ओढ निर्माण होते. राम आणि आत्मा आणि मी असं काही वेगळं नाही आहे. त्यांचं म्हणणं आपण स्वतःकडे आतमध्ये जर बघितलं ना तर आपल्याला जो आनंद मिळतो तो खरा आनंद आहे. ही रामनामातली प्रीती राहू केतू काही नाही करू शकत. राहू केतू निर्बल निश्चित शनी असे पुढती. आणि गोंधळ नाही मिळते फळ हे रामनामी प्रीती. मिळते रामनामी प्रीती. ही पहिली चिंतनिका. दुसरी, समजावूनही समजत नाही तो अजाण आहे. समजावूनही समजत नाही तो अजाण आहे. याला एक अतिशय गोड उत्तर दिलंय शेवटी आचार्यांनी. समजावूनही समजत नाही तो अजाण आहे. वाणीनं समजलं तर तो साधारण आहे. आपण त्याच्यात नाही बरं. वाणीनी समजावलं तर साधारण आहे. खुणांनी समजावलं तर तो बुद्धिवान आहे. खुणांनी जर एखाद्याला समजावलं की तुला असं करायचंय, तृष्णा नको, तर मग तरंगाद्वारे जर एखाद्या समजलं तर तो भाग्यवान आहे. तरंगाने कुठून तरी ऑरा आला सद्गुरूंचा, त्यांनी समजलं तर तो भाग्यवान आहे. पण यातलं काहीही नसलं, आचार्यांचा सिद्धांत आहे बरं, माझा नाही, यातलं काहीही नसलं आणि जर तुम्ही सद्गुरूंच्या समोर शरण गेले तर तो सौभाग्यशाली आहे. काय करायला सांगतायत आणि करतोय काय, हा खूप महत्वाचा सिद्धांत आज मांडायचा आहे. 14 सूत्र सुद्धा सुटले, आनंदही सुटला. इच्छेवर आपण जर बोललो तर तुमच्याजवळ जी इच्छा आहे तीच पूर्ण करा. आज माझी मुलगी ऐकते, तिला नक्कीच आनंद होईल की जे तुला करायचंय तेच कर. गाण्यात आवड आहे, गाणं सांभाळ, गाण्याची जपणूक कर. या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो ना, तो फक्त सद्गुरूंच्या जवळ शरण आला ना तर ते सगळं होऊन जातं. ते ज्ञानातलं, अद्वैतातलं, भक्ती मार्गातलं तत्वज्ञान आहे. नंतर आता एक किती वेळ झालाय नाही तर मग वेळ झालाय ना, किती वाजले बरं, उद्या बघू. आता ना सोमवारी मी घेऊ शकणार नाहीये, त्याच्यामुळे आपण एकदम मंगळवारी भेटू. या ठिकाणी थांबते. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन. पूजांचैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता आपण एकदम मंगळवारी भेटू. सोमवारी माझं जमत नाहीये.